धन्यवाद धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पूर्णित झालेल्या या आपल्या सर्व नगरीमध्ये या संगमेश्वर तालुक्यातील सांगली या गावामध्ये श्री संत गजानन महाराज उत्सव मंडळ पांगरी तालुका संगमेश्वर या ठिकाणी संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्तानं आज आम्हा दोन्ही भावांना इथं निमंत्रित करून भजन करण्याची आमने सामने डबल तरी आयोजित करून आम्हाला सेवा करण्याची संधी दिली आहे। त्याबद्दल प्रथमतः सर्वांना धन्यवाद देतो। कैलासवासी कृष्णा बापू लिंगायत आणि कैलासवासी सुधाकर रामकृष्ण सागवेकर यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमासाठी आमचे परममित्र सुनील बेंझळे केदार लिंगायत यांनी आम्हाला निमंत्रित केलं, त्याबद्दल प्रथमतः त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। या भजनासाठी मी स्वतः जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ कोतोळे मी बुवा विजय मेहकर, मला पखवाज साथ करतायत शुभम मांडवकर आणि तबला साथ करतायत ते कैलाश दामले। तसंच आजच्या या जंगी सन्मानासाठी माझा जोडीदार परममित्र आजच्या रात्रीपुरते आलेली
श्री प्रासादिक भजन मंडळ त्यांना पखवाज साथ करता येते प्रसाद पाटकर, तसंच दिलीप पाटकर, तसंच तबला साथ करतायत ते याच गावचे आमचे मोळे काका सुरेंद्र मोळे काका, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो। त्यांची मंडळी आमची मंडळी सर्वांना धन्यवाद देतो। या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या गावचं ग्रामदैवत, माझं ग्रामदैवत, माझी कुलस्वामी, सर्वांचे खूप आशीर्वाद घेतो आणि भजनाच्या या जंगी सामन्याच्या पहिल्या भागाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। हे आमचे गुडेकर साऊंड सिस्टीम वाले असल्यावर काही प्रश्न नाही, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण मी एकदाच बोललो आणि दोनदा तीनदा ऐकायला आलं, म्हणजे जास्त काय बोलायची पण गरज नाही, एकदा बोलल्यावर दोनदा तीनदा ऐकायला येते। ठीक आहे, धन्यवाद। खूप आनंद वाटतो की आज या सर्व मंडळींचं, या सर्वच मंडळींचं कौतुक करावं तितकं थोडं आहे। या कार्यक्रमासाठी सविस्तरपणे मी नंतर बोलेन, आपण आज भजन चालू करून घेऊया, कारण या गावची ही सगळे रत्न आहेत। सुनील बेंडखळे, केदार लिंगायत, तसंच सावंत देसाई काका सुद्धा एक भजनी बुवा आहेत याच गावातले, त्यांना सुद्धा, तसंच हे सुरेंद्र मोळे काका आहेत। तसंच आजच्या या कार्यक्रमासाठी बघा एक असामान्य असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे नाट्य क्षेत्रातील, ते म्हणजे अप्पा रणबेसे साहेब। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी माझ्या भजन मंडळाच्या वतीने। पिंट्या चव्हाण, आमचे परम मित्र पिंट्या चव्हाण, सचिन काळे, गुडेकर तर साऊंड सिस्टीमला आहेतच, तसंच केदार लिंगाचे अनेक शिष्यगणही आज उपस्थित आहेत। आणि तसंच या गावचे पोलीस पाटील जयंत मुळे साहेब यांनी अतिशय सुंदर असं थोडक्यात या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली, त्याच्यावरही आपल्याला नंतर बोलता येईल। आपण भजन चालू करूया। आणि खरंच म्हणजे आज खूप आनंद होतोय की या कलाकारांच्या दारामध्ये आज आम्ही कलाकार आम्हाला निमंत्रित केलंय। हे ही मोठी व्यक्तिमत्व आहेत सुनील बेंडखळे आणि केदार लिंगायत, तर यांच्या दारामध्ये आम्ही आज कला सादर करायला आम्हाला त्यांनी निमंत्रित केलं, हे मोठं भाग्य समजतो, एकदा खरंच यात भाग्य समजतो। आणि या गजानन महाराजांचा कृपाशीर्वाद घेऊन भजनाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
नमो गुरु शुभंकरा नमो गुरु शुभंकरा नमो गुरु कृपांकरा नमो गुरु कृपांकरा नमो गुरु तमहरा नमो गुरु तमहरा नमो गुरु पदांपरा नमो गुरु पदांपरा नमो मति प्रधाधना नमो मति प्रभाधना नमो गुरु निरंजना नमो गुरु निरंजना नमो 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 गुरु गजानना नमो गुरु गजानना नमो गुरु यतेश्वरा नमो गुरु यतेश्वरा नमो गुरु मनोहरा नमो गुरु मनोहरा नमो गुरु भवहरा नमो गुरु भवहरा नमो पदी निरंजना नमो पदी निरंजना नमो गुरु कृपाघना नमो गुरु कृपाघना नमो शुभाची वंदना नमो सुभाषिवंदना नमो 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 गुरु गजानना नमो गुरु गजानना नमो गुरु गजानना गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः पुण्डरीक वरदे श्रीज्ञानदे श्री पंढरीनाथ श्री आई महालक्ष्मी श्रीदेव कुसुमेश्वर श्रीदेव बजरंग श्री गणपति गजानन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री संत गजानन सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीधर मुंगेकर कैलासवासी तुकाराम मयेकर हरि हर हर हर
हॅलो बघा कसं आहे, संगत आणि संगीत, संगत आणि संगीत याचा एकत्र परिणाम म्हणजे डबलबारी असावी. कारण या गावामध्ये अनेक भजनं आजपर्यंत झालेली आहेत. मला वाटतं डबलबारी कदाचित पहिल्यांदा असेल. बुवांचे आणि माझे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. आणि संगत जर चांगली असेल तर संगीतही चांगलं असतं, आणि संगीत चांगलं असेल त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे चांगली डबलबारी. आज तुमची अतिशय चांगली करमणूक, संगीत आम्हाला काही जे आमच्या परीने आम्हाला जे काही ज्ञानार्जन आपल्याला करता येईल, फार मोठे नव्हेत आम्ही, साधू संत नव्हेत. कारण साधू म्हणजे कोण? साधू म्हणजे कोण तर ज्यांनी षड्रिपूंना ज्यांनी अधू केलंय, काम क्रोध मद मोह मत्सर आणि लोभ, अशा सगळ्या धातूंना, अशा सगळ्या षड्रिपूंना ज्यांनी अधू केलंय ते साधू. आम्ही नवीन नवीन बुवा, त्या पदापर्यंत आपल्याला जायला अजून भरपूर वेळ आहे. मी साधारण दाढी वाढवली आहे हल्ली, बरोबर आहे ना, पहिल्यांदा नव्हती. साधारण पुढे जाण्याचा प्रयत्न करताय. हा, त्यांका सगळ्यांका हा दाढी तर शिवाजी महाराज झाले. तर साधू कसे असावे तर अशा पद्धतीने सांगायचं तात्पर्य काय, आजच्या दिवसाचं जे महत्व आहे, संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं आज हा इथे कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्तानं आपल्या दोघांची डबलबारी आहे. तोडीस तोड आणि जोडास जोड असं मगाशी केदार लिंगायतने आम्हाला सांगितलंय. बुवा नाव कोणाचं? आमच्या रत्नागिरी तालुक्यातलंच, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातलंच नाव सुचवलं की सुर्वे बुवांनाच ठेवा आमच्या बरोबर. तोडीस तोड आणि जोडास जोड, बरोबर ना? हा, तर रामकृष्ण हरी भजनाला सुरुवात करतो. जय जय रामकृष्ण हरी म्हणजे बघा, मुखामध्ये हरीचं नाम, प्रभू रामचंद्रांचा आचार, भगवान श्रीकृष्णांचा विचार, आणि मुखामध्ये हरीचं नाम म्हणजे जय जय रामकृष्ण हरी. या नामस्मरणाने आपण भजनाची सुरुवात करूया आणि मग हळूहळू हळूहळू आपण पुढे जाऊया. राग अहिर भैरव 11 मात्रा सादर करतोय. हरी जय जय राम. मदनिसा निरेसा निसा सानी रप मगरे निरेसा निसा हा हा 16 बरस की 16 बरस की बाली उम्र को सलाम. हे चित्रपटापुरतं मर्यादित आहे. चित्रपटापुरतं मर्यादित येऊन घेऊ नकोस लगेच. चित्रपटापुरतं मर्यादित आहे. पण आपण आज भजनाला बसलोय. 16 उमर की बाली उमर में कुणी काय केलं हे पुढे आहे का? 16 उमर की बाली उमर को सलाम. ज्ञानदेवा ज्ञानेश्वरी ओ प्रणाम. ज्ञानदेवा ज्ञानेश्वरी ओ प्रणाम. ज्ञानदेवा ज्ञानेश्वरी ओ प्रणाम. 16 बरस की बाली उमर को सलाम. 16 उमर की बाली उमर को सलाम. ज्ञानदेवा ज्ञानेश्वरी ओ प्रणाम.
मोबाईल मध्ये व्यस्त असतात, बरोबर आहे ना. इकडे भजन चालू असते, इकडे नाही तसं प्रकार हा. पण साधारण इकडे भजन चालू आहे तर लांब तिकडे गाडग्यावर 4-5 पोरांचा टोळका बसलेला असतात मोबाईल घेऊन, काना नाही करत असतात भजना, पण हातात मोबाईल असतात. ही परिस्थिती आहे. म्हणून खरंच ज्ञानेश्वरांनी, ज्ञानोबा माऊलींनी हा संप्रदाय आमच्या हातामध्ये दिलाय आणि तो आपण सांभाळायचा आहे. आणि म्हणून भजनाची सुरुवात जय जय रामकृष्ण हरी.